नव्हतं व्हायचं तेच घडलं. म्हणजे 8व्या महिन्यात मला कळा यायला लागल्या. फर्स्ट प्रेग्नेन्सी मध्ये पण 8व्या महिन्यात अचानक ब्लिडिंग सुरू झाली, त्याच्यामुळे माझी मुलगी शी इज लॉस्ट. आणि आता पण या वेळेस 8व्या महिन्यातच मला कळा यायला लागल्या आणि आम्ही एनी हाऊ लगेच पोहोचलो हॉस्पिटलला. तिथे गेल्यावर त्यांनी ब्लड वगैरे चेक केलं माझं. त्यानंतर मला ऍडमिट केलं आणि माझी सोनोग्राफी तर कंटिन्यू 2-2, 3-3 तासाला चालूच होती की बेबीचं म्हणजे मुवमेंट आहे की नाही. आणि ठोके पण व्यवस्थित चेक करणं चालू होते. रात्री 2, 3, 1-1 तासाला त्यांनी माझी खूप काळजी घेतली होती. म्हणजे यशोदीपचा स्टाफ खूप चांगला आहे, त्यांनी माझी खूप काळजी घेतली होती ह्या सिच्युएशन मध्ये. त्यानंतर मी अप डाऊन करत होते सलाईन साठी, जे की वॉटर कमी झालं होतं बेबी सॅक मध्ये. बेबीची थोडी ग्रोथ कमी होती, त्यासाठी 6 दिवसाचा कोर्स कम्प्लीट केला आणि त्यानंतर आम्ही डिसिजन घेतला की फायनली उद्या डिलिव्हरीच करायची. तर हो, माझा 23 ऑक्टोबरला डिलिव्हरी झालेली आहे. याचा ब्लॉग उद्या येणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, 2 पार्ट्स मध्ये येणार आहे. उद्याचा ब्लॉग बघायला बिलकुल विसरू नका आणि अजून मला फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो करा आणि ब्लॉग कसे आवडताय का नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत